हाय गाईज, आता बघू शकता आम्ही आलो इकडे आंबे पडायला. मला दाखवतो. आंबा पिकलेले आहेत पण ते आंबट असतात. बघा दिसत असेल तुम्हाला. नेम गोड आहे. बघू शकता काही आपल्याकडे 3-3, 4-4 आंबे पडतात. पण ते एवढं आंबट आहेत ना, जाम जाम बेकार आंबट. तोंडातच नाही येणार तुम्ही एवढं आंबट. तुम्ही इकडे आंबे पडले आम्ही कुठे काटे ठेवले मग त्या दोन काय हा बघा आंब्यामध्ये आहे एवढं चिकालू आंबा असतात ना. मला वाटतं रसापेक्षा जास्त चिक असतं. आता आंबा बघा हा आंबा बघा तुम्ही. हा एकदम स्पेशल आणि स्कुजी आंबा आहे. कादा एक अजून मारत लागलो. आईला तर मित्रांनो, आपण आज नवीन ब्लॉग घेऊन आलोय तुमच्यासाठी. एक बऱ्याच दिवसांनी आज आपण गावाला आलोय लग्नासाठी. म्हणजे 3 दिवस झाले आपल्याला. आज लग्न होता. काल रात्रीचं तुम्ही तुम्हाला दाखवणार. काल रात्री दाखवतो. बेंजोच्या काट्या चोरल्यात काल हल्दीला. बेंजो होता तिकडच्या. आता आपण पुढे चाललोय आपल्या इकडे रानात. तुम्ही पाहू शकता किती मोठा दिसतोय. आणि आपण चाललो आज करवंदांच्या शोधात. बघू आपल्याला किती करवंद भेटतात, पिकलेले की कच्चे की पच्चे. कारण आता आम्हाला ऑर्डर आहे खूप मोठ्या. म्हणजे तिकडे रानात एक गाव आहे पण आम्ही चाललोय. बेंजोची ऑर्डर आहे. सर्वांच्या हातात तुम्हाला काट्या तर दिसत असतील. हे बघा माझ्या हातात पण आहेत. माझी एकच बेस्टची काठी आहे. बैलगाडीत बेंजो पुढे पाठवला. बेंजोचं म्हणजे सामान पुढे पाठवलं बैलगाडीत. आणि आम्ही बोललो थोडा कार्डिओ होईल म्हणून चालत चाललो. आणि बैल बिना आतमध्ये माणसं बसा. हात बघू नका. तुला दिसत आम्ही दिसत. फिरायला ब्लॉग चालू. ब्लॉग बिलॉग बनवतोय. ब्लॉग ना बिलॉग. काहीतरी तिकडे जांभूळ पण आहेत पण ते सध्या तरी खूप बारीक आणि कच्चे असतात. आणि आता आपण पाहू. हे बघा इथे 4 जांभूळ आहेत. ते जे पाडणार ते त्याला भेटणार. कुठे आहेत? हे बघा वरती आहेत. तुम्हाला दिसतील का नाही माहित नाही. बघा हे बघा 4 जांभूळ आहेत पिकलेली. त्यांना पाडणार आम्ही. हे पाडतो तेवढा घशात जाऊ दे. उठ ती नको टाकू श्रवण. जांभूळ भेटला. तिने टाकायचं. अरे खाली आला. खालती पडला. ते रिॲक्शन कॅप्चर झाले का माहित नाही. नको उठा पण इथं पादाचा वाजता कॅप्चर झाला. परफेक्ट बसला पण पडला का नाही. कसा आहे जांभूळ? जवाब हे पडलं. 2 पडलं. कुठे आहेत पण ते काय माहिती. अरे ह्या आंब्यावर आंबा फाडा. अरे बघ इकडे जाम आहे. पाहू शकतो इकडे आंबे दिसत असतील तुम्हाला. आम्ही पाडतो आता. कुणी एवढा लांब फेकला? माझ्या हाताने गेला. उठ बघू लागते काय. हे पाडा म्हणून.
तिकडं आहे. हे बघ ना इथं एवढे दिसत नाही हे तिकडेच मारतो तुम्ही पण दगडच नाही ना. त्यांना काय मारतानाच येत नाही. पण मला मेहनत घ्यावी लागेल. दगड भेटत नाही मेन बघ. घे मी बनवतो. हा पडले अशा प्रकारे 3 चार पाहिजे 4 बघू शकता. अरे हो हो आम्हाला पण दे. चांगलं पण आहे. दाखव. नाही मला एक पिकलेला भेटलाय तुम्ही खाते. काय खाते? आंबा. चोर. रसीला आंबा आहे. खरंच चांगलं आहे, मस्ती नाही. जरा आराम ना. मस्तीने पाडा लय भारी आहे. मला म्हणजे आता पाडच लागेल. पुरकांडीच झाला पाहिजे तर. मला दे थोडं. एक नंबर. तर अशा प्रकारे आम्ही पुढे आता जातो. तर आईज आम्ही आता पुन्हा काजूंच्या शोधात जात आहोत. मी सर्व माझे मित्र बघू शकता. नंतर हावऱ्यासारखं खाता येत त्याला मुंबईला भेटत नाही म्हणून त्याला मुंबईला काय चुपा भेटत त्याला तिसरा. आता बघा एक समोर तांब्याचं झाड दिसतंय तिकडे झालं आणि श्रवण कुठे गेला. आतमध्ये काहीतरी करतोय. करवंद खाते थांबा. ती बघा थांब रे खाऊ नको लगेच. ती बघा ती तुम्हाला करवंद दिसत असतील पण ती खाण्या लायकीची नाही वाटतं. खाण्या लायकीची आहेत गोड आहेत. गोड तर आहेत पण आपलाच ध्येय आहे की डॅम गाठायचंय तर बघू. हे बघा एवढे आंबे तिथे. फाटाची भीती आहे ही. काढे ठेव तुझ्याकडे. हा ह्याला जायचा तर दगडच पोचत नाही. एक पण आंबा नाही पडत त्यांच्याकडून आता. 2-3 पडलं. हा आता यशनी 2 पाडलं. पोरांना काय जात नाही. आता मी तुम्हाला दाखवतो की आंब कसे हे नेमके पाडले जातात. ते एक मीडियम साईजचा तुम्हाला एक दगड निवडायचा आहे आणि मी फक्त आता पहा एवढं जवळ जायचा. थोडं सॉरी थोडीशी मिस्टेक होते. प्रत्येक माणसाकडून मिस्टेक ही होतेच. पण तुम्ही आता पाहाच नक्की. हा बघ मी पाहू शकता 2 आंबे मी जागेच ठार केले. जरा डॅम गाठूया आज. येस कुठे डॅम तो? जाम लांब आहे रे तरी तो. थोडं ऍडव्हेंचर करतो. बघता आपल्याला दाखवते उजेड आहे. आतमध्ये गेला आणि समज मोठा डॅम आहे ना तो. लागला मग नाही. लागलाच मग आणि हा गेला मग एवढा मिनिटं पण दाखवत. मी आता शांत बसलो. बोल ना मग. म्हणून असं वाटत पण आज जरा माहीत नसताना ही काही बैलांची हाड आहेत. म्हणजे कुणी फेकले असतील तर कुत्रे भेटतो इकडून. हे अरे उचलू. अरे पाप लागल. वाघ आला. वाघ नाही नाहीतरी टांगावर बी उलट्यात नाही. आपल्याला तो 1v4 मारेल. 1v4 करेल तो. बघते त्या काट्यांच्या पुढच्या बोंड आहे टाकतो पण ते 1v4 मारेल तो. आपल्या सर्वांच्या तोंड एवढा तो एक पंजा असेल. 1v4 मारला आणि तर डिनरचं काम झालं. ह्याला कडक असायच्या हाताला मारला. आम्ही खूप चांगला झालोय. आमची फाटे पण आम्हाला रस्ता पण माहित नाही. शांत त्यावेळी पाखरांची आवाज. पाखरे काहीतरी आवाज आला म्हणून बोललो शांत. हाड बघा किती बैलांची इथे. पाप लागत बैलाचं तोंड बघ.
इथे मासा देईन ते कटप बायलाच सोडून हवे इथं हाडू हा बघा तुम्ही पाहू शकता. हा सुकलेल्या बैलाचा म्हणजे चेहऱ्याचा हाड आहे बहुतेक. नको रे मासे नो नेजीव काय पॅन्ट फाटले घालून पॅन्ट फाटलं म्हणजे इथे बैल बघू किती आहे. गेल्यानंतर हे बघू शकता डेअरिंग किती आहेत त्यांच्यात. हा नाही मित्रांनो आज आम्ही जातो कारण की खूप बहुतेक 7 वाजायला आले जातात. 10 मिनिटात 7 वाजायला. काय रे तुम्ही आणि आम्ही ह्या टायमाला जर गेलो तर आम्हाला बहुतेक काहीतरी दिसण्यात पण येईल आणि आम्ही पुढे ब्लॉग मध्ये घरी पोचू का नाही ते पण नाही सांगता येत. म्हणून आम्ही निघतोय परत घरच्या वाटेला. पहिलाच ब्लॉगर आहे थोडाच राहील यार बरं दे. काय जवळ आता एवढं येऊन परत जास्त उद्या येऊ पाहिजे उद्या परवा बघ ते जय गायब होते मागून. येऊन गायब झाला आपल्याला लास्ट असताना त्याची एवढी फाटल आपल्यात सर्वात फाटा आबा हा आहे. धावत जाईल हा एवढा मोठा अंगाने वाढलाय पण एवढी इथून आलो असा मित्रांनो हा किती भयानक झाड वाटतं ते पहा. आणि हे बघा आम्ही ते तिकडे पण मला जिथनं वाटतंय आलो तिथनं चला तिकडनं नाही आलोय. मेन गोष्ट आपण तिकडनं आलोय. मग हा काय बोलतोय हा येड लागला याला हा बोलतोय इथनं आलो नाही मी बघायला आलोय काय कसं काय आहे. चला 1-2 इथं मित्रांनो वहल आहे एक. बघायला आलो इथं आहेत ना वहल आहे तुम्हाला दाखवतो. का इथं वहल आहे आणि इथून पाणी ह्या वहलातून पाणी जातो. पियड छाव्या तुला माहित नाही इकडं काय झालेला पण मी सांगत नाही. बायांना नंतर सांगतो. विषय काहीतरी वेगळा आहे. बस सांग घे आताच सांग इकडं ना काय झालेला समजलं मला समजा ना. गावात तेच. बघा आता मागून कोणतरी आवाज पण देते मला बोलते बघा तुला समजलं ना काय म्हणता हे 2 बघायला नाही माहित. ही पण करवंदच आहेत पण अजून पिकलीच नाही. प्रगती पथावर नाही थर्ड अंपायरचं डिसिजन इथे. आपण एक फेरी इकडे पण मारून येऊ का. हा चला मग. नाही येऊ नाही यामधले नो डोंट टेकिंग रिस्क टुडे बिकॉज अवर लाईफ इज प्यारी टू अस. उद्या बघायला येतो तुम्ही जाऊन या. मित्रांनो तुम्हाला बघा हा जर गायब झाला ना मागून आणि माझ्यात व्हिडिओ कॅप्चर झाली क्लास कंटेंट एकदम असा व्हायरल जाईल ना. मी वन साइड मारेन कारण बनल मी वन साइड मारेन आवाज काय येतोय. कोण रडेचा आवाज येतोय. हो काहीच गाईच माझी फाटलेली आहे फुल. हे आंबा पडते माझ्या जेवण फाडतेच तेवढीच. चला मित्रांनो आता ब्लॉगचा दी एंड करूया आपण. त्या बाबांना बघा पोतलीभर आंबा भेटलेत पण आपल्याला एक पण देणार नाही.